तर पाडव्याच्या निमित्तानं घरासमोर गुढी उभारून सर्वजण आपली संस्कृती परंपरा जपतात आणि हीच परंपरा जपत त्यासोबतच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये पुस्तकाची गुढी उभारण्यात आली आहे। पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये महिलांनी पुस्तकांची गुढी उभारून समाजासमोर वाचन संस्कृतीचा आदर्श निर्माण केलाय। मोबाईलच्या युगात वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्यानं सावित्रीच्या लेकींनी पुस्तकांची गुढी उभारून जनजागृती केली आहे। आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी एकत्र येऊन आज आम्ही पुस्तक मैत्रीमध्ये पुस्तकांची गुढी उभारलेली आहे आणि यामध्ये सर्व स्त्री साहित्य जे आहे ते आम्ही लावलेलं आहे। जिजाऊंनी जसं शिवबांना घडवलं आणि शिवबा घडले तसं त्याच पद्धतीनं आज आमची मुलं जी आहेत ती मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आणि त्यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही स्वतः जर प्रयत्न सुरू केले तर नक्कीच चांगल्या अर्थाने आम्ही आमची मुलं घडवू शकणार आहोत आणि त्यासाठी वाचनाला पर्याय नाही। वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने आईने जर सुरुवात केली तर मुलं नक्कीच वाचनाकडे वळणार आहे। स्तुत्य उपक्रम केला आहे, त्याच्याद्वारे राजगुरुनगर शहरामध्ये वाचनाची एक संस्कृती डेव्हलप होण्याची गरज आहे। महिलांबरोबरच आता शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मुलांना देखील वाचनाची खूप चांगली आवड तयार व्हावी, जेणेकरून आपली नवीन पिढी ही सुजाण सुदृढ आणि वाचन समृद्ध अशी तयार व्हावी। अशा पद्धतीचा हा चांगला हेतू ठेवून पुस्तक मैत्री गॅलरीचा जो हा पुस्तकांचं वाचन वाढवण्याचा उपक्रम आहे, हा खूप स्तुत्य असा उपक्रम आहे। तर तिकडे